नमस्कार मित्रांनो. डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या कथेमध्ये आपण दोन मित्र असतात, एक संदीप आणि सूरज नावाचा. संदीप मुंबईवरनं कोकणामध्ये सूरजच्या गावी येत असताना रात्री तो रिक्षाने त्याच्या गावाकडे निघाला होता. वाटेत रिक्षावाल्याने त्याला पुढील रस्ता खडतर आहे म्हणून अर्ध्या वाटेमध्ये सोडलं आणि त्यानंतर मग त्याला जंगलातून जावं लागणार होतं आणि तो जंगलातून जात असताना त्याच्या बाबतीमध्ये जे काही भयानक अनुभव आले आणि त्या भयानक अनुभवामध्ये त्याला कोणी मदत केली आणि त्या मित्राच्या घरापर्यंत त्याला कोणी नेऊन सोडलं, तर या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, दोन मित्र होते. एकाचं नाव होतं सूरज. आता सूरज हा कोकणातला जांभळवाडीमध्ये राहणारा एक मुलगा होता. त्याच्या घरी त्याचे आई वडील, बहिणीचं लग्न झालं होतं. आणि दुसरा होता संदीप. संदीप हा औरंगाबादचा होता. परंतु हे दोघेही मुंबईमध्ये एक भाड्याची खोली घेऊन राहत होते आणि वेगवेगळ्या कंपनीमध्ये ते काम करायचे. 7-8 वर्ष त्यांनी दोघांनी एकत्र मुंबईमध्ये घालवली असल्यामुळे दोघांची घट्ट मैत्री झाली होती आणि दिवस व्यवस्थित चालले होते. आणि एक प्रसंग असा घडतो, सूरज जो कोकणात राहायचा, त्याचे आई वडील कोकणात राहायचे मूळ गावी त्याच्या. तर वडिलांचं अकाली निधन होतं आणि हे त्याचं निधन झाल्यानंतर मग याला आता प्रश्न पडतो, की आता आपल्याला आईचा जी आई एकटी राहिली आहे गावामध्ये, तिचा सांभाळ करण्यासाठी किंवा शेतीवाडीची देखभाल करण्यासाठी म्हणून आपल्याला गावी जावं लागेल. आता मुंबईला आपल्याला नोकरी करता येणार नाही. मुंबईवरनं येताना त्याने संदीपला सांगितलं, की "संदीप, असं-असं झाल्यामुळे मला गावी जावं लागतंय. मी जातो तिकडे काहीतरी व्यवसाय, उद्योगधंदा काहीतरी सुरू करतो, म्हणजे शेतीपूरक काही व्यवसाय असतील तर." तसा तो गावी निघून येतो मित्रांनो आणि कोंबड्यांची पोल्ट्री वगैरे असं घालून तो आपलं उदरनिर्वाहाचं साधन त्या ठिकाणी निर्माण करतो. आता याच्यामध्ये संदीप मात्र मुंबईमध्ये राहून त्या खोलीचं भाडं भरून तो तिथे राहायचा आणि कंपनीमध्ये काम वगैरे करायचा. 2-3 वर्ष दोघे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. तरी सूरज गावी आला होता तरी देखील. पुढच्या एका वर्षामध्ये मात्र दोघांचं कॉन्टॅक्ट तुटलं. दोघांचे नंबर बदलले असतील किंवा काय झालं असेल, पण दोघांचं कॉन्टॅक्ट तुटलं. पण मैत्रीमध्ये मात्र थोडा देखील बदल झाला नाही. आता दोघांचं कॉन्टॅक्ट होणार कसं? एके दिवशी संदीप मुंबईत त्याला 2-4 दिवसाची सुट्टी होती. तेव्हा त्याने मनाशी असा विचार केला, की सूरजच्या गावी कोकणामध्ये जायचं आणि त्याला भेटायचं किंवा कॉन्टॅक्ट होत नाही तर कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा. त्याच्याकडे 2 दिवस जाऊन त्याची आईची विचारपूस करायची. त्याने उद्योगधंदा सुरू केला, तो पाहायचा. ह्या उद्देशाने तो कोकणात मुंबईवरनं लक्झरीने यायला कोकणामध्ये निघाला. आता कोकणामध्ये येत असताना त्याची जी लक्झरी होती ना, तर ती रात्री एका ठिकाणी बंद पडली. बंद पडली म्हणजे त्याचं इंजिन काम आलं, त्यामुळे ती लवकर दुरुस्त होणार नव्हती. त्यामुळे ती रात्र पूर्ण त्यांची वाटेमध्येच गेली. दुसऱ्या दिवशी गाडी सुरू झाली आणि 10-11 वाजता ते सकाळी 10-11 वाजता ते कोकणाकडे यायला निघाले. आता सुरतचे जे गाव होतं, सह्याद्रीच्या पायथ्याशी डोंगर रांगामध्ये ते गाव होतं. हायवेपासून 18-19 किलोमीटर आतमध्ये जावं लागणार होतं. हायवेलाच एक चौक होता. त्या चौकात ती लक्झरी थांबली आणि रात्री आता 9 वाजले होते आणि ती एसटी येऊन हायवेच्या त्या चौकामध्ये थांबली आणि संदीप आपल्या बॅग घेऊन तो खाली उतरला. तो एकदा कोकणामध्ये सूरजकडे येऊन गेला होता, एक 4-5 वर्षापूर्वी. त्याच्यामुळे त्याच्या घराचा साधारण अंदाज त्याला माहीत होता रस्ता कुठून आहे किंवा कसं जायचं ते. आता त्या चौकात उतरल्यानंतर रात्री 9 वाजता एकच रिक्षावाला होता तिथे आणि संदीपने रिक्षावाल्याला जाऊन सांगितलं, की "दादा, मला असं-असं जांभळवाडीमध्ये जायचंय मित्राकडे, तर मला सोडाल का?" म्हणून. तर तो म्हणाला, "नाही, आता एवढ्या रात्री मी एवढ्या लांब काय भाडं घेऊन जाणार नाही कुठे म्हणून. तर तुम्ही दुसरी रिक्षा बघा." दुसरी रिक्षा तर नव्हतीच आजूबाजूला. संदीपने त्याला विनंती केली, की "दादा, काही करून मला सोडा ना. मी असं-असं लांबून आलोय. मी औरंगाबादचा, पण माझा एक मित्र इकडे राहतो म्हणून मी त्याला भेटण्यासाठी म्हणून आलोय." आणि खूप त्याने विनंती केल्यावर तो रिक्षावाला म्हणाला, की "ठीक आहे, मी तुम्हाला सोडतो" म्हणून. आणि दोघेही 9:30च्या दरम्याने जांभळवाडीमध्ये सूरजच्या घराकडे यायला निघाले. तो सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं ते गाव होतं. डोंगर रांगांच्या कुशीमध्ये वसलेलं गाव. हे दोघे जण त्या रिक्षाने यायला निघाले. आता यांच्या वाटेत गप्पा चालल्या. तुम्ही कुठून आलात? तुमची मैत्री कशी? तुमचं गाव कुठचं? तुम्ही नोकरी कुठे करता? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या त्या प्रवासाच्या दरम्यान त्या रिक्षावाल्याच्या आणि संदीपच्या चालल्या. आणि आता जांभळवाडी 1.5-2 किलोमीटरवरती राहिली असताना थोडासा आता रस्ता खडतर व्हायला लागला किंवा रस्त्यामध्ये खड्डे पडले होते पावसाने किंवा कशाने रस्ता वाहून गेला होता.
एकाच टर्नवरती रस्ता पुढे पूर्णतः खराब असल्याचं त्या रिक्षावाल्याला दिसलं. आणि तो रिक्षावाला म्हणाला, की "दादा, अहो मला पुढे जाता येणार नाही कारण मोठमोठे दगड आहेत, रस्ता पूर्ण वाहून गेलाय आणि त्यामुळे रिक्षा जर पुढे नेली, तर रिक्षेला काय झालं तर मला इकडे अडकून पडावं लागेल, तर मी तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. चालेल तर मला पैसे थोडे कमी द्या भाड्याचे, पण तुम्ही इथेच उतरा आणि पुढे चालत जा." आता तो अंतर 2-2.5 किलोमीटरचं होतं. त्याला चालण्याची जाणार तेवढी करेक्ट अशी वाट त्याला माहीत नव्हती, की हीच वाट पुन्हा फिरून ती सूरजच्या घराकडे. तर त्या रात्रीची काय आयडिया नव्हती. कारण ते ती पोहोचेपर्यंत त्यांना 11:30 10:30 पावणे 11 वाजले होते. संदीप म्हणाला रिक्षावाल्याला, की "दादा मला पुढे समजणार नाही हो जायला कारण मी नवीनच आहे. मी एकदाच येऊन गेलोय ह्याच्या गावी. आता मला समजणार नाही. तर प्लीज मला सोडाल का?" तो म्हणाला, "नाही सोडणार दादा. काहीतरी रिक्षाला झालं तर मग माझं नुकसान होईल." तर रिक्षावाला संदीपला म्हणाला, "मग तुम्ही इकडून गेलात ना तर 2.5-3 किलोमीटरचं अंतर आहे. परंतु ह्या जंगलातून एक पायवाट त्या जांभळवाडीमध्ये म्हणजे त्या गावामध्ये जाते तुमच्या मित्राच्या. तर त्याने ती रात्री ती वाट जंगलातून जाणारी त्या संदीपला दाखवली. पण संदीप म्हणाला, "माझ्याकडे फक्त मोबाईलची बॅटरी आहे. तो माझा मोबाईल देखील आता बंद पडायच्या स्थितीमध्ये आलाय, बॅटरी डाउन झाली आहे." रिक्षावाला म्हणाला, की तुम्हाला मी एक मदत करू शकतो. माझ्याकडे ती एक ₹20 ची बॅटरी आहे ना, ती आहे माझ्या रिक्षामध्ये. मी ती तुम्हाला देईन आणि त्या इथूनच सरळ ह्या जंगलातून ही जी सरळ पायवाट गेली आणि ती जांभळवाडीमध्ये जाऊन पोहोचते. इथून तुम्ही गेलात तर 1 किलोमीटर अंतरामध्ये तुम्ही तुमच्या मित्राच्या गावी पोहोचाल. संदीपमध्ये तेवढी डेअरिंग नव्हती. तो म्हणाला, "दादा मला शक्य नाही हो जाणं." कारण कोकणामध्ये म्हणतात असे जिकडे-तिकडे भुताटकी असते, जंगलात भुतं असतात, नदीच्या किनारी भुताटकी असते आणि मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटते. त्यामुळे मला नाही जाता येणार किंवा मला ते शक्य होणार नाही. माझी डेअरिंग नाही. रिक्षावाला म्हणाला, की "काही नाही देवाचं नामस्मरण करा आणि मुखात नामस्मरण करता-करता या वाटेने जा. तुम्ही कधी पोहोचणार ते तुम्हाला समजणार देखील नाही." आता नाहीतर म्हणाला, की तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुम्हाला रिक्षा स्टँडला परत नेऊन सोडतो. आता तिथे नेऊन सोडलं तर करणार तरी काय? परत यावं लागणार होतं. संदीप म्हणाला, की "दादा मग ठीक आहे, तुमचे पैसे घ्या. मी बघतो पुढे काय करायचं ते." पण त्या रिक्षावाल्याने ती छोटी बॅटरी मात्र संदीपकडे दिली आणि म्हणाला, "तो या जंगलातल्या सरळ वाटेने गेला तर 1 पाऊण किलोमीटर अंतरामध्ये तुमच्या मित्राचं जांभळवाडी गाव मिळेल." म्हणून. आता मित्रांनो रिक्षावाला त्याने वळवली आणि तो आपले पैसे घेऊन निघून गेला. संदीप समोर आता मोठा प्रश्न पडला. आता जायचं कसं पुढे? कोकणामध्ये सगळेजण सांगतात अशी भुताटकी आहे, तशी भुताटकी आहे, मानकाप्या फिरतो. इथे वेगवेगळे प्रकारची भूतं आढळतात. हे सगळं मनात त्याच्या आल्यानंतर ह्याच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला आणि तो विचार करू लागला, इथेच थांबलं तर कदाचित इकडून कोणतरी येणारा-जाणारा मिळाला, तर त्याला विनंती करून जांभळवाडीपर्यंत पोहोचवायला सांगता येईल आपल्याला. काहीतरी त्याला पैसे पण देता येईल. अजून एक अर्धा पाऊण तास त्याने वाट पाहिली. आता मात्र 11:30 पावणे 12 वाजले. घड्याळाचं सारखं-सारखं तो निरीक्षण करतोय. आता 12 वाजलेत. आता 12 वाजता म्हणतात कोकणामध्ये भुतांचा खेळ चालू होतो. आता करायचं काय? आता पर्याय नव्हता. आता गेलंच पाहिजे. त्याने ती बॅटरी आणि मोबाईल चेक केला. आता पावणे 12 वाजले होते. एक बॅग त्याने पाठीला लावली, एक बॅग हातामध्ये पकडून एका हातामध्ये ती बॅटरी पकडली आणि तो आता जंगलाच्या त्या पायवाटेकडे जायला निघाला. ती पायवाट थोडीशी होती, परंतु झाडं-झुडपं वाढली होती. मध्ये-मध्ये ते सगळं बाजूला करत-करत त्याला ते जावं लागणार होतं. कारण जास्त कोण माणसं त्या वाटेने येत जात नसायची. कारण तो थोडासा एरिया डेंजर होता. ते जंगल थोडंसं भीतीदायक होतं. त्यामुळे सहजासहजी कोणी जर वेळच पडली तर त्या वाटेने जायचे आणि कोणाला तरी सोबत घेऊन जायचे. आता ह्याला एकट्याला जायचं होतं. पावणे 12 वाजले घड्याळामध्ये. आता हा जायला निघालाय. पुढे जातोय, पुढे जातोय. मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मनामध्ये असंख्य विचार त्याच्या यायला लागले. आता कोणीतरी भूत समोर आलं तर? आता कोणतरी मानकापा म्हणतात कोकणामध्ये असतो. तो जर समोर आला त्याने मिठी मारली तर? आता मित्र प्रेमापोटी मी आलोय खरा सूरजच्या घरी जायला, परंतु माझा ज्याच्यामध्ये जीव नाही गेला म्हणजे झालं. आता भीतीनं अक्षरशः कापत-कापत तो त्या जंगलातल्या पायवाटेने हळू-हळू, हळू-हळू त्या दगड-धोंड्याच्या वाटेने ती एवढीशी वाट होती. पूर्ण तो उताराचा भाग होता. मध्ये जशी वाट होती, पुन्हा ती खाली दरी होती. मोठमोठी झुडपं, मोठमोठी झाडं, मोठमोठ्या वेली आजूबाजूला पसरलेल्या होत्या. हा चाललाय, चाललाय, चाललाय. 10-15 मिनिटं पुढे गेली. आता 12ला 5 मिनिटं राहिली होती. हा घड्याळात सारखं बघतोय. 12 नंतर भूतांचे खेळ कोकणामध्ये चालतात बऱ्याच जणांकडनं ऐकलं. सूरजकडनं पण देखील ऐकलं होतं. तरी मनाशी निश्चय करून तो निघाला, की कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही. देवाचं नामस्मरण करत त्या पायवाटेने निघून जायचं किंवा आपण पुढे चालत राहायचं.
आता मित्रांनो, जसा तो त्या जंगलात एक 300-400 फूट आतमध्ये गेला ना, पानांची सळसळ त्याच्या कानावरती ऐकायला आली. म्हणजे पानं जशी वारं आल्यानंतर पानांचा आवाज होतो ना, पानांची सळसळ होते, तशी त्याला सळसळ पानांची ऐकायला येऊ लागली. तर त्याने वर पाहिलं, थोडासा अंधुक-अंधुक प्रकाश होता. वर पाहिलं तर पानं मात्र हलत नाहीयेत. देखून पानांचा सळसळण्याचा आवाज मात्र 100% येतोय. 2-4 वेळा असंच त्याच्या बाबतीमध्ये झालं. पानांची सळसळ होते. वर पाहतो तर पानं हलत नाहीये. आजूबाजूला पाहतो तर एक झाड हलत नाहीये. आता हा विचित्र प्रकार सर्वात प्रथम त्या जंगलामध्ये त्याच्यासोबत घडला. तरी देखील देवाचं नामस्मरण करत हा पुढे चाललाय, पुढे चाललाय. काही अंतर गेल्यानंतर कोल्ह्याची कोल्हेकुई त्या जंगलामध्ये, त्या पूर्ण असं म्हणतात त्या जंगलाच्या त्या भयान शांततेत घुमली आणि ह्याच्या मनामध्ये धस्स झालं. हृदयाचे ठोके वाढले. करायचं काय? हे एवढं मोठं जंगल, म्हणजे या जंगलामध्ये हिंस्र प्राणी किंवा अस्वलं असतील, त्यानंतर कोल्हे असतील, वेगवेगळे प्राणी असतील. आता भुतांचं राहू दे बाजूला, पण एखादा हिंस्र प्राणी आला आणि त्याने माझ्यावरती झडप घातली, तर हे आता वेगळं दडपण त्याच्या मनावरती आता त्याच्या मनावरती वाटू लागलं. तरी देखील चाललाय ते कोल्ह्याची कुल्हेकुई ऐकायला येते. तो कानातून तो आवाज इग्नोर करण्याचा, मनातून इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो. तरी देखील ती कोल्ह्याची कुल्हेकुई असं म्हणतात घुमत होती. त्याचा तो डबल-डबल होणारा आवाज कधी इकडून येत होता, कधी इकडून येत होता. हा जीव मुठीत धरून चाललाय, चाललाय, चाललाय. म्हणतो, "देवा, मला ह्या जंगलातून कसं तरी एकदा बाहेर काढ." म्हणून. आणि मित्रांनो, असं होता-होता एक-एक घटना त्याच्या बाबतीमध्ये घडत होते, घडत जाते, घडत जाते. तसा-तसा हा घाबरतोय. आता पाठीच ऐकायचं की पुढे निघून जायचं हा मोठा प्रश्न होता. परंतु आता पाठी गेलो तरी मरण आहे, पुढे गेलो तरी मरण आहे. आता त्याच्यापेक्षा पुढेच गेलो तर मित्राचं घर तरी मिळेल, ती जांभळवाडी तरी मिळतील. त्या गावाची घरं सुरुवात होतील. जंगल संपता-संपता असं त्या रिक्षावाल्याने सांगितलं होतं. आता तो पुढे चाललाय. काही अंतर पुढे गेल्यानंतर एका मोठ्या झाडाच्या मागून 2 असे पिवळसर असे डोळे त्याला चमकताना दिसले. म्हणजे 2च डोळे होते. तो बॅटरीचा उजेड काही जास्त नाही, 10-15 फुटापर्यंत अंधुक-अंधुक असा पुढे जायचा. थोडंफार पुढचं दिसायचं. परंतु त्या बॅटरीच्या उजेडात मात्र 100 फुटावरचा तो जो कोणी प्राणी होता, त्याचे डोळे मात्र पिवळे धम्मक चमकलेले याला दिसले आणि हा जागच्या जागी थांबला. कोणतरी हिंस्र प्राणी त्या वाटेमध्ये उभा आहे याची चाहूल यायला लागली. हा मोठमोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करतोय, त्याला हाकलण्यासाठी. दगड घेतोय, दगड मारण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तो प्राणी असे डोळे मोठे करून जवळ-जवळ ह्याच्या येतोय चालत-चालत असं त्याला वाटलं. आता त्याला वाटलं एकतर वाघ असेल किंवा कोणतरी हिंस्र प्राणी असेल. आता माझं काही खरं नाही. तरी देखील ह्याने जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तो प्राणी जवळ-जवळ आला ना अक्षरशः, आणि तो त्या 10-12 फुटाच्या अंतरावरती राहिल्यानंतर त्या बॅटरीच्या उजेडामध्ये दिसला तर तो एक कोल्हा होता. भला मोठा कोल्हा होता आणि याच्या दिशेने येत होता. आणि ह्याने आता दगड उचलला आणि त्या कोल्ह्याच्या दिशेने भिरकावला. कोल्हा खाली त्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्याला आता बरं वाटलं, नशीब कोल्हा होता म्हणून. त्याला वाटलं काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे काय. तो चाललाय, चाललाय, चाललाय. एवढ्यात मित्रांनो, त्याच्या बाबतीमध्ये असा एक विचित्र प्रकार घडला, की त्याच्या बाजूने कोणतरी चालतंय. ह्या बाजूने वाटेच्या आणि या बाजूने. आता तो सुकलेला पालापाचोळा त्याच्यावर तो कोणतरी चालतंय. चप, 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 चप असा आवाज येतोय. तो आजूबाजूला पाहतो तर कोणी दिसत नाहीये. कोणी दिसत नाही. इकडे बघतोय, तिकडे बघतोय. कोण चालण्याचा आवाज येतोय, परंतु माणूस कोण दिसत नाही, कोण प्राणी दिसत नाही. मागे वळून पाहिलं तर मागूनही कोण येत नाहीये. आणि पुढे तर तो पाहतोय 10-15 फुटाचं अंतरावरचं दिसत होतं. बाकीचं पुढे तो अंधार. हा पुढे चाललाय. याच्या मनामध्ये आता मात्र भीती निर्माण झाली. सगळी लोकं म्हणतात कोकणामध्ये भुताटकीचे खेळ चालतात. सगळी भुताटकी कोकणामध्ये असते असं आम्ही मजेने म्हणायचो, गमतीने म्हणायचो. पण आज प्रत्यक्षामध्ये त्याचा प्रत्यय येत होता संदीपला. कोणतरी त्याच्या बाजूने चालतंय, बाजूने चालतंय. कोणतरी इकडून या वाटेने असं वरती जातंय, कोणतरी त्या वाटेने असं खालती जातंय. असं त्याला त्या आकृत्या सतत दिसायला लागल्या. हां, याचं मन म्हणजे सुन्न झालं डोकं, की काय करायचं? परंतु आता पर्याय नव्हता त्या जंगलातून पुढे जाण्याशिवाय. पुढे गेल्यानंतर पुढे जातोय. एवढ्यामध्ये एक जी झाडाची मोठी फांदी असते ना, ती अक्षरशः अशी कर्रकन असा आवाज झाला आणि अशी थोडीशी मोडल्यासारखी झाली. झाडावरून खाली पडली नाही, परंतु अशी मोडली आणि त्या वाटेवरती येऊन पडली. आता याच्या मनामध्ये पुन्हा एकदा धस झालं, की वाट आता अडवली गेली. एवढी मोठी फांदी त्या वाटेवरती अशी येऊन आडवी पडली आणि हा काय योगायोग म्हणावा, की आपल्या काहीतरी वाईट घडणार याची चाहूल लागली की काय? तर काय म्हणावं त्याला समजेना.
एवढी मोठी फांदी आता बाजूला करायची कशी? एका हातामध्ये ती बॅटरी घेऊन त्यांनी ती फांदी पूर्णतः पुढे लोटून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला असं वाटत होतं, की ती फांदी पलीकडून कोणीतरी पकडली आहे जोरात आणि तो वाटेवरनं बाजूला न जाण्यासाठी म्हणून ती हातात धरून उभा आहे की काय? हा म्हणतोय पुढे रेटण्याचा प्रयत्न करतोय, ढकलण्याचा प्रयत्न करतोय, पण ती पुढे जात नव्हती. इकडून कोणतरी ढकलतंय असा त्याला सतत भास होत होता. सतत भास होत होता. त्या फांद्यांच्या मधून आता त्याला 2 डोळे पलीकडच्या माणसाची दिसू लागली किंवा पलीकडे जी कोण व्यक्ती होती किंवा जो प्राणी असेल त्याचे डोळे चमकताना दिसले आणि हा घाबरला की पलीकडे पण कोणतरी उभं आहे. कदाचित तो व्यक्ती इकडे येण्याचा प्रयत्न करतोय. मला तिकडे जायचंय. आता मात्र याने ठरवलं की त्या फांदीच्या वरून असं थोडंसं जायचं आणि पुन्हा त्या वाटेवरती यायचं. तसा तो पुन्हा त्या वाटेवरती आला. त्याने पाहिलं तर कोणी नव्हतं. परंतु त्या फांदीच्या मागून मात्र त्याला 2 डोळे चमकताना एकदा दिसले होते आणि त्याच्या मनामध्ये असं आलं होतं की कोणतरी व्यक्ती त्या पलीकडे फांदीच्या बाजूला होती. आता पुन्हा एकदा तो चालण्याचा प्रयत्न करतोय, चालण्याचा प्रयत्न करतो. आता मात्र तो खूप हैराण झाला, की असा प्रकार त्याने आयुष्यात कधी अनुभवला नव्हता. आता त्याने आपल्या कुलदेवतेला सांगितलं, की "देवा मला काहीच समजत नाहीये. मी आता ह्या घोर संकटात सापडलोय. याच्यातून मला बाहेर काढ." तेवढ्यात मित्रांनो त्या जंगलामध्ये वाघाची डरकाळी अक्षरशः त्याला ऐकायला आली. वाघाच्या ओरडण्याने सगळ्या त्या डरकाळ्याने ते आसमंत दणाणून गेलं आणि ह्याच्या पायाखालची आता मात्र जमीन सरकली. आता तो म्हणाला, की आता आपलं काही खरं नाही. ह्या जंगलामध्ये वाघ आहे आणि वाघ असणं साहजिक होतं. ते भलं मोठं तो सह्याद्रीचा पट्टा आणि त्याच्यातला तो जंगलमय भाग असल्यामुळे वाघ असणं हे साहजिक होतं आणि वाघाची डरकाळी ती हृदयात धडकी भरवणारी होती आणि आता तो जागच्या जागी थांबला. आता काही झालं, मेलो तरी पाठी जायचं नाही, पुढे जायचं नाही. याच मोठ्या झाडाच्या बुंद्यापाशी बसून राहायचं सकाळ होईपर्यंत. पण आता कुठे जायचं नाही. आणि अक्षरशः तो रडकुंडीला आला. त्याच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायला लागलं आणि आता म्हणायला लागला, की "देवा आता सगळं आहे ते तुझ्या स्वाधीन. मी कुठेही जाणार नाही. इथेच बसून राहणार सकाळी पहाट होईपर्यंत, उजाडेपर्यंत." तेवढ्यात हा खिन्न मनाने त्या वाटेकडे पाहतोय, तर तेवढ्यात कोणतरी लांबून कंदील हातात घेऊन म्हणजे कंदिलाच्या उजेडात कोणतरी येतोय असं त्याला दिसलं आणि हा हा थोडासा सावध झाला. कोणतरी माणूस येतोय या जंगलातल्या वाटेनं. म्हणजे आपल्याला आधार आहे. त्याला सांगावं, की मला जांभूळवाडीपर्यंत सोडून तुम्ही या म्हणून. मी तुला पैसे देईन किंवा काही करीन. पण तुमचे उपकार होतील त्याची क्षमा याचना करू. आपण त्याच्याकडे गयावया करू. पण त्याला सांगू मला जांभूळवाडीपर्यंत सोडून द्या. अर्धा रस्ता तर पार झाला होता जंगलाचा. थोडाफार रस्ता शिल्लक होता. तो माणूस कोण आहे त्याची आता उत्सुकता यायला लागली होती. तो माणूस पुढे-पुढे चालत, चालत त्या जंगलातून त्या दगडा-धोंड्याच्या, काट्या-कुट्याच्या वाटेतून तो माणूस पुढे-पुढे येताना त्याचं चित्र स्पष्ट झालं आणि संदीपने डोळ्यासमोर पाहिलं तर काय, मळकं धोतर नेसलेला, मळका सदरा घातला होता, पायात चामड्याचं चप्पल, दाढी छातीपर्यंत वाढलेली, केस देखील असे वाढलेले होते आणि सुरकुतलेला चेहरा, भुवयांचे केस आहेत ना ते देखील वाढलेले होते आणि अशी मिशी होते आणि हातामध्ये एक कंदील आणि एका हातामध्ये काठी होती आणि तो माणूस चालत, चालत हळू म्हणजे तो थकलेला असावा, वयोवृद्ध असावा असा तो माणूस चालत, चालत येतोय. त्याला बसलेलं त्या माणसाने पाहिलं. दोघांची नजर एकमेकांना भिडली आणि त्या माणसाने विचारलं, "पाहुणं अहो तुम्ही कोणच्या गावाचा आणि कुठं चाललाय एवढ्या रात्री?" संदीपने थोडासा हे शब्द ऐकल्यानंतर त्याला बरं वाटलं, की कोणतरी आधार देणारं आपल्याला मिळालंय. संदीपने विचारलं, "आजोबा मी जांभळवाडीमध्ये जातो माझ्या मित्राकडे. पण वाटेत असे-असे प्रकार व्हायला लागले. आता माझं जाणं शक्य नाही मला. वाघाची डरकाळी त्या टेकडीवरून मला ऐकायला आली. त्यामुळे आता मी काही जाणार नाही. मी इथेच थांबून राहणार आहे. मी तुम्हाला एक विनंती करू? मला जांभळवाडीपर्यंत सोडाल माझ्या मित्राच्या घरापर्यंत?" आता तो म्हातारा माणूस म्हणू लागला त्याला, "अरे बाबा ठीक आहे, पण ते एवढ्या रात्री मित्राच्या घराकडे जायचं कारण काय? जरा लवकर निघायचं किंवा कोणाला तरी सोबत घेऊन यायचं किंवा त्या मित्राच्या वडिलांना, त्याच्या घरातल्यांना इकडेपर्यंत बोलवायचं. कोणाला तरी बोलवायचं न्यायला आणि ह्या जंगलाच्या वाटेवरनं येण्याचं काय धारिष्ट केलंस तू?" तो म्हणाला, की "सगळी परिस्थिती विपरीत होती माझ्या आणि जाणून-बुजून नाही तर अक्षरशः नाईलाजास्तव मला ह्या वाटेने यायला लागलं." आणि त्याने तो सगळा त्या रिक्षावाल्याचा प्रकार सगळा त्याला सांगितला. तो म्हणाला, की संदीप म्हणतोय, "आजोबा मला मदत कराल ना?" आजोबा म्हणाले, "अरे, ताणलेल्याला पाणी देणं आणि चुकलेल्याला वाट दाखवणं याच्यासारखा मोठा धर्म नाही. चल बाबा चल तुझी बॅग घेतो, चल त्या गावाच्या दिशेनं जाऊया." आता ती त्याची गावंढळ अशी भाषा
स्थानिक बोली भाषेमध्ये तो म्हातारा माणूस बोलत होता. तो सांगतात, "चल बाबा ह्या वाटेनं चल तुझ्या मित्राच्या घराकडे तुला सोडतो." संदीप म्हणाला, "माझी बॅग घेऊ नका. माझी बॅग मी घेतो. तुम्ही फक्त कंदिलाच्या उजेडामध्ये मला वाट दाखवा." म्हातारा माणूस सांगतोय, वेगवेगळे प्रश्न संदीप त्याला विचारतोय. "दादा तुम्ही कुठचे? आजोबा तुम्ही कुठचे? तुमचं गाव कोणतं? तुम्ही कुठे राहता?" तर तो म्हातारा माणूस म्हणतो, "अरे बाबा तुझ्या मित्राच्या बाजूलाच माझं घर आहे. तिथेच मी राहतोय. तुला सोडतो तू काय काळजी करू नको. तुला अगदी घरापर्यंत त्याच्या दारापर्यंत नेऊन सोडतो. कसलीही चिंता करू नको. मी आहेच सोबत." आता ह्याला बरं वाटलं, की आता हा निश्चिंत झाला. आता कोणी प्राणी येऊ दे, कोणतरी आपल्या सोबत आहे. कोणतरी आपल्याला नेऊन तिकडे सोडणारा आहे घरापर्यंत. त्यांच्या गप्पा गोष्टी चालल्यात. बाजूनं आत्ता मात्र कोणतरी पुन्हा एकदा ते असं चाललेल्याचा आवाज त्या पालापाचोळ्यातून येऊ लागला. कोणतरी त्या झाडावरनं इकडून-तिकडे उड्या मारतोय. तो पानांचा सळसळण्याचा आवाज त्याला पुन्हा एकदा ऐकायला येऊ लागला. संदीप आता सांगतोय, "आजोबा, आज हे जे आवाज तुम्ही ऐकताय ना, तेच आवाज मी जंगलात जेव्हा आतमध्ये शिरलोय तेव्हापासून मला येतायत." आजोबा म्हणाले, "तू काय घाबरू नको. ह्या सगळ्यांना पुरून उरणार आहे मी. तू काय घाबरू नको." आणि ते आजोबा आता मात्र ती काठी अशी जोरदार आपटत पुढे-पुढे चालले. पुढे-पुढे चाललेत, पुढे-पुढे चाललेत आणि आता मात्र ती आजूबाजूची जंगलातली हालचाल अजून वाढू लागली, अजून वाढू लागली. तसे ते जे आजोबा होते ना, ते अग्रेसिव्ह झाले, रागीट झाले. त्यांची पावलं तरा-तरा पुढे जायला लागली. काही अंतर गेल्यानंतर एक असा दगड होता आणि त्या असा म्हणजे गोल दगड होता आणि त्या दगडावरती त्याने अशी जोरदार काठी आपटली आणि म्हणाला, "अरे हरामखोरांनो, जागच्या जागी थांबा. तुमची गाठ माझ्याशी आहे." असं म्हणून त्यांनी 2-3 वेळा ती काठी त्या गोल अशा भल्या मोठ्या दगडावरती आपटली. हे संदीपने पाहिलं आणि म्हणले, "आजोबा काय करताय तुम्ही? काय झालं? तुम्ही ती काठी त्या दगडावरती का आपटली?" तर ते आजोबा सांगतात, "तू काय टेन्शन घेऊ नको. तू माझ्या मागच चल. तू काय टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे तुला घरापर्यंत सोडणारा. हे आजूबाजूला काही होऊ दे, त्याची चिंता तू करू नकोस." आणि ते आजोबा पुन्हा एकदा चालू लागले, चालू लागले. आता ह्याच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले, की आजोबा ही जी व्यक्ती आपल्याला मदत करते ती नक्की आहे तरी कोण? हीच तर भुताटकी नाहीये ना, मला काहीतरी त्या जांभळवाडीमध्ये न नेता या जंगलाच्या कुठच्यातरी वेगळ्याच भागामध्ये घेऊन जाईल. असं ह्याच्या मनामध्ये एक विचार येऊन गेला. परंतु एक मन सांगत होतं, "नाही, त्यांच्या बोलण्यावरून हाच माणूस तुला तुझ्या मित्राच्या घरापर्यंत सोडेल." असं एक त्याचं मन सांगत होतं. आता दोघेही चाललेत, गप्पा-गोष्टी करतायत. आता मात्र वातावरणात सगळीकडे शांतता पसरली. आजूबाजूने येणारे आवाज जागच्या जागी स्तब्ध झाले. ती काठी आपटल्यानंतर त्या दगडावरती आणि आजोबा आता मात्र जोरजोरात हसत होते. "हरामखोरांनो, माझी वाट अडवणार काय? माझी वाट अडवणार?" असं ते बोलत होते. ह्याला काही समजेना. आता ते चालत आता मात्र जंगलातून ते खाली उतरले आणि समोर घरांची छप्र दिसू लागली. त्या सगळ्या चांदण्या रात्रीमध्ये आणि ह्याला आनंद झाला, की जांभूळवाडी आली, माझ्या मित्राचं घर आलं. इथंच कुठेतरी 2-4 घरामध्ये माझ्या मित्राचं घर आहे. असं त्या म्हाताऱ्या बाबांना संदीप सांगतो, "अरे, तुला मी त्या घरापर्यंत सोडणार." आणि म्हणता ते आजोबा त्यांच्या अक्षरशः अंगणापर्यंत त्याला घेऊन गेले आणि म्हणाले, "हे बघ तुझ्या मित्राचं घर." आणि पाहिलं तर खरोखरच हे सूरजचं घर होतं. त्याला आनंद झाला. त्याने त्यांचे धन्यवाद मानले, की "आजोबा तुम्ही आलात ना, म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो ना, तर आज माझं त्या जंगलामध्ये काही खरं नव्हतं. ते जंगल मला वाटतं त्या जंगलामध्ये भुताटकी आहे." आणि ते आजोबा हसले आणि त्याला सांगितलं, "मार तुझ्या मित्राला हाक." आणि त्याने सूरज म्हणून हाक मारायला सुरुवात केली. 2-3 मिनिटातच सूरजच्या घरातल्या लाईटी लागल्या आणि सूरज घरातून बाहेर आला. अंगणातली लाईट लावली. त्याच्या पाठोपाठ त्याची आई आली आणि ते म्हणाला, "अरे संदीप, एवढ्या रात्री तू असा कसा इथे पोहोचलास? अरे कोणाला तरी सांगायचं, मला फोन करायचा किंवा गाडीने यायचं, रिक्षाने यायचं." तो म्हणाला, "सगळं तुला सांगतो काय-काय जे काय झालं. फक्त मला घरात येऊ दे." आणि त्याला तो असा एकदम आश्चर्यचकित झाला होता, या जंगलाच्या वाटेवरून हा एकटा कसा काय आला? ते जंगल खतरनाक आहे हे सगळ्यांना माहिती होतं. तो म्हणाला, की "या आतमध्ये." तो आतमध्ये येत असताना तो व्हरांड्यात आला आणि तो म्हणाला, "मी एकटा नाही आलोय. तू काय घाबरू नकोस. ते आजोबा आलेत मला सोडायला." आता सूरजने म्हणाले, "आजोबा? कोण आजोबा तुला सोडायला आलेत?" "अरे, मी वाटेत तिकडे बसलो होतो. असे वेगवेगळे प्रकार व्हायला लागले. त्या खडकावरती मी बसलो असताना ते आजोबा तिकडून येत असताना मला दिसले. त्यांना मी विनंती केली, मला माझ्या मित्राच्या जांभळवाडीतल्या घरापर्यंत सोडा म्हणून आणि ते मला इथपर्यंत घेऊन आले.
हे काय समोर उभे आहेत तुझ्या, माझ्या मागे उभे आहेत अंगणामध्ये. सूरज म्हणतो, की "अरे कोण नाहीये आजोबा उभे आहेत. कोण आहे तुझ्या पाठीमागे? कोणी नाहीये. बघ तरी जरा पाठी वळून." त्याने असं पाठी वळून पाहिलं मित्रांनो, तर खरोखरच कोणच नव्हता. हातातल्या बॅगा दोन्ही हातातल्या खाली पडल्या आणि तो जागच्या जागी बसला. तो म्हणाला, "म्हणजे कोण होतं आता आलं होतं मला सोडण्यासाठी?" अरे त्या आजोबांशी अर्धा पाऊण तास मी चर्चा करत, गप्पा-गोष्टी करत इथपर्यंत आलोय. ते मला सोडण्यासाठी आले. त्यांनी सांगितलं होतं तुझ्या मित्राच्या घराच्या दारापर्यंत सोडतो आणि म्हणून ते इथपर्यंत आले. आता गायब झाले. आता गेले कुठे? त्यांनी सांगितलं इथेच कुठेतरी घर आहे माझं म्हणून. तर म्हणाले ते, "तू जे वर्णन करून सांगतोयस ना, तसा माणूस आमच्या वाडीमध्ये राहत नाही आणि असा माणूस आमच्या गावामध्ये देखील नाही." तर सूरजला आता ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आली होती, की ह्याच्या बाबतीमध्ये काय झालं, याला कोण सोडायला आलं होतं. तो म्हणाला, "तू आधी घरात ये. आधी फ्रेश हो. काहीतरी आता एवढे वाजलेत, काहीतरी खाऊन घे. भुकेला असशील." तो घरात आला आणि त्याने हात-पाय धुतले. नंतर जेवण वगैरे झालं. तो म्हणाला, "सकाळी शांतपणे सगळ्या गोष्टी मी तुला सांगतो. तू काही टेन्शन घेऊ नकोस म्हणून. आता निवांत झोप." याला काही रात्री झोप येईना. ते सगळं त्याला दिसायला लागलं, तो जंगलातला होणारा प्रकार आणि आता हा प्रकार त्याला आणखी अस्वस्थ करून गेला, की ते आजोबा इथपर्यंत आले आणि त्यानंतर गायब कुठे झाले. म्हणजे हा माणूस कोण होता? हे त्याला कळेना. म्हणता-म्हणता रात्र झाली. रात्री तो झोपला. सकाळी झाले. सकाळी चहा-नाश्ता झाला आणि त्याने सांगितलं, की सूरजने, "अरे संदीप, त्या जंगलामध्ये भुताटकीचे प्रकार चालतात. परंतु आता तू म्हणतोयस ना, तो कंदील घेऊन एक माणूस तुझ्या सोबतीला जे कोणी बाबा होते ते तुझ्या सोबतीला आले. तो दुसरा-तिसरा कोणी नाहीये. तो आमच्या गावाचा सीमेवरचा रक्षण करता तो राखणदार आहे. आणि त्या राखणदाराने तुझ्या त्या संकटामध्ये तुझ्या हाकेला ओढ दिली आणि तो तिथपर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचला आणि त्या सगळ्या संकटातनं तुला बाहेर काढून आमच्या घरापर्यंत आणून सोडलं. तो इथला राखणदार आहे ना, त्याच्या अनेक अशा कथा, असे अनेक अनुभव गावातल्या लोकांनी, आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी ऐकलेले आहेत. कारण पूर्वी ही येण्या-जाण्याची वाट एकच होती ह्या जंगलातून. कारण हा जो खडका रस्ता आता झालाय तो नंतर झालाय. पण पूर्वी ही एकच वाट होती जंगलातून. तिथपर्यंत गाडी यायची आणि त्यानंतर लोकं सगळे जंगलातूनच या 1.5 किलोमीटर अंतर पार करून गावामध्ये यायचे. आता तो रस्ता झालाय आणि तेव्हा जेव्हा कोणावरती संकट यायचं आणि जो कोणी त्या संकटामध्ये देवाचं नामस्मरण करायचा, तेव्हा तो राखणदार त्या म्हाताऱ्या माणसाच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या हाकेला धावून जातो. तसा तो आज तुझ्याही हाकेला धावून गेलाय. आणि हे सगळी गोष्ट ऐकल्यानंतर संदीपच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला. त्याने कोकणातल्या भुतांच्या देखील कथा ऐकल्या होत्या, अनुभव ऐकले होते आणि राखणदाराचे ते किस्से देखील ऐकले होते. राखणदार संकटामध्ये मदत करतो, तो धावून येतो, तो हाकेला ओ देतो, तो तुम्हाला सुरक्षित स्थळी नेऊन सोडतो. हे सगळं त्याने वाचलं होतं, YouTubeवरती पाहिलं होतं, ऐकलं होतं. पण आज प्रत्यक्षामध्ये राखणदारची काय शक्ती आहे, ती पॉझिटिव्ह शक्ती काय आहे किंवा ती काय करू शकते, याचा प्रत्यय त्याला आला होता. आणि त्या राखणदाराने मित्रांनो अक्षरशः ना त्याला त्या घरापर्यंत आणून सोडलं होतं. आता सूरजची आई म्हणाली, की त्या राखणदाराला आता त्याचे धन्यवाद मानण्यासाठी 5 विड्या म्हणजे विडी असते ना ओढायची तंबाखूची जी कुड्याच्या पानामध्ये ओढतात. त्या 5 विड्या तयार करायच्या आणि त्या जंगलातल्या त्या दगडावरती नेऊन ठेवायच्या. तिथे राखणदाराचं स्थान आहे असं म्हणतात. संध्याकाळी सूरज, सूरजची आई आणि संदीप त्याला घेऊन ते दोघे जण त्या जंगलातल्या त्या खडकाकडे गेले आणि तो खडक कुठचा होता? जेव्हा जंगलातून येताना त्या बाबांनी त्या खडकावरती 2-3 वेळा काठी आपटली होती ना आणि "हरामखोरांनो जागच्या जागी स्तब्ध व्हा किंवा शांत व्हा, नाहीतर तुमची गाठ माझ्याशी" असं म्हणून त्या दगडावरती काठी आपटली होत्या. तोच दगड होता. त्या दगडावरती ह्या 5 विडी तिथे ठेवली आणि तिघांनी नमस्कार केला आणि जी सूरजची आई आहे तिने थोडंसं गाऱ्हाणं केलं, की "बाबा देवा राखणदारा, ह्या आमच्या मुलाच्या मदतीला तू धावून आलास. त्याला कोणतीही इजा न होता किंवा कोणताही अनुचित प्रकार न होता आमच्या घरापर्यंत आणून सोडलंस. त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. आणि तुझ्यासाठी म्हणून आम्ही हे 5 विडींचा जो जो काही नवस असतो किंवा काय असतं त्याचं देणं असतं ते तुझं ठेवलेलं आहे त्या खडकावरती, दगडावरती. ते मान्य करून घे आणि अशी तुझी कृपादृष्टी आमच्यावरती राहू दे." असं ते नमस्कार केला त्यांनी आणि त्या दगडाला हात लावून पाया पडले आणि सगळे गावी निघून गेले म्हणजे घराकडे गेले जांभूळवाडीमध्ये. आणि त्यानंतर मग त्या सगळ्या राखणदारच्या ज्या कथा होत्या त्या 2-3 दिवसामध्ये आजूबाजूच्या लोकांनी संदीपला सांगितल्या, संदीपच्या आईने सांगितल्या, सूरजच्या आईने सांगितल्या, सूरजने सांगितल्या आणि त्यानंतर त्याचा
असा विश्वास झाला की कोकणामध्ये भुताटकी असे तसे राखणदार देखील असतात आणि ते मदतीला धावून येतात आणि हे सगळं त्याने अनुभवलं होतं. तर मित्रांनो, असा एक आगळा वेगळा असा हा राखणदाराचा अनुभव आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. असे अनुभव तुम्हाला आले असतील तर ते कमेंट करून सांगा. कथा कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा. कथेला लाईक 100% करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही कथा पाहता बरेच जण, परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. आपण 10,000च्या टप्प्यावरती आहोत. 10,000 सबस्क्राईब ते पाहण्यासाठी एक 600 750 सबस्क्रायबरची गरज आहे. तर माझी विनंती आहे की कथा पाहिल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे अशा विविध जे अनुभव असतील, भयानक अनुभव असतील, त्यांचा आनंद आपल्या सर्वांना घेता येईल. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो.